आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्यानं चर्चेत असलेले महंत रामगिरी महाराज यांचं आणखी एक विधान पुन्हा एकदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग वेळी प्रवचन देताना त्यांनी भारताच्या राष्ट्रगीतावरती भाष्य केलं. रवींद्रनाथ टागोर लिखित जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत नसून वंदे मातरम राष्ट्रगीत व्हावं असं ते म्हणाले. राष्ट्रगीत आपण ऐकलं. या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल, हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं. 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं. कोणासमोर गायले? जॉर्ज पंचम समोर गायलं. हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही. पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल. म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे. महाराजांच्या विधानानंतर टीकेची झोड त्यांच्यावरती उठली आणि मुद्दा हाही उपस्थित झाला की रवींद्रनाथ टागोर यांनी खरंच ते गीत कुणासाठी लिहिलेलं होतं. या सगळ्या वादानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास केलेल्या प्राध्यापिका स्वाती गांगुली यांनी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. त्या काय म्हणाल्यात ते आपण पाहूया. जनगण मन हे गाणं दिल्ली दरबार इथे गाण्यात आलं नव्हतं. निदान तसं कोणतंही रेकॉर्डिंग किंवा संग्रहात तसा कोणताही पुरावा नाही. मात्र काँग्रेसच्या 26व्या अधिवेशनामध्ये जे 27 डिसेंबर 1911ला कलकत्त्यामध्ये पार पडलं त्यावेळी हे गीत गाण्यात आलेलं होतं. त्या अधिवेशनात पहिलं गीत होतं ते वंदे मातरम आणि दुसरं गीत संपूर्ण 5 कडव्यांसह गाण्यात आलं ते म्हणजे जनगण मन. अधिनायक जय हे 1937 साली रवींद्रनाथ टागोरांनी स्वतः एक पत्र लिहिलं आणि ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे नमूद केलं की आपण कोणत्याही हुकुमशहा, मग तो 5वा जॉर्ज असो किंवा 6वा असो, त्यांची प्रशंसा करणारं गाणं लिहिलेलं नाही. हे गीत म्हणजे देशाचं भाग्य आणि भवितव्याबाबत आहे, भविष्याबाबत आहे. टागोर स्वतः देवावर विश्वास ठेवणारे होते, त्यामुळे हे गीत देवाबाबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. मी तर यापुढे जाऊन असं म्हणेन की हे गीत अत्यंत बहुमूल्य आहे, कारण लोकशाही आणि प्रजासत्ताकाची कल्पना यामुळे रुजली गेली. जनगण मन अधिनायक म्हणजे अशी व्यक्ती जी लोकांच्या मनातला नेता आहे आणि तो म्हणजेच देशाची जनता. स्वाती गांगुली ज्या प्राध्यापिका आहेत आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्याचा त्यांनी सखोल अभ्यास केलाय, त्यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याबद्दल ही टिप्पणी केलेली आहे. Janagana Mana was not sung at the Delhi Darbar. At least there is no recording or there is no archival resource which says that this was sung. But it was sung indeed in a Congress session, which was the 26th session, on the 27th of December 1911 in Calcutta, now Kolkata. And the first song of that session was Vande Mataram, and the second song was all the 5 stanzas of Janagana Mana Adhinayako Jaya He. Rabindranath himself had written a letter to Pulin Bihari Sen in 1937 stating categorically that he did not write anything in praise of any monarch, George V or George VI. This is a song about the fate of the country, and he's also a person who's deeply a believer. So it is about God. I would want to go a step further and say this really is a prescient song in the sense that it looks forward to the idea of democracy and republic. Janagana Manir Udhinayak. So the person who is the leader of the mind of the people, that is we the people of India.